नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। भाजपने यावेळी भलेही 400 पारचा नारा दिला असेल, परंतु राजकीय तज्ञांच्या मते भाजपने यावेळी मागच्या कामगिरीची पुनरावृत्ती केली तरी ते खूप मोठे यश असेल। भाजपला यावेळी काही प्रमाणात धक्का नक्कीच बसू शकतो, परंतु तो धक्का भाजपला सत्तेपासून वंचित ठेवणारा असेल का, हा खरा प्रश्न आहे। सद्यस्थितीत म्हणजे सध्याचे देशातील एकूण राजकीय वातावरण पाहता भाजप प्रणित रालोआला साधारण 50 ते 60 जागा गमवाव्या लागू शकतात, परंतु त्यानंतरही रालोआची खासदार संख्या बहुमतापेक्षा अधिकच असेल। भाजपला ज्या राज्यांमध्ये नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे त्यामध्ये प्रामुख्याने बिहार, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे, परंतु हे नुकसान खूप अधिक असेल असे सध्या तरी दिसत नाही। बिहारमध्ये कदाचित 10, पश्चिम बंगालमध्ये 5 आणि महाराष्ट्रात 10 ते 15 जागांचे नुकसान भाजपला होऊ शकते। हा कमाल आकडा 30 चा आहे। दिल्ली, राजस्थान, हरियाणा या राज्यांमध्येही भाजपला किमान 15 जागा गमवाव्या लागू शकतात, परंतु त्याच वेळी उत्तर प्रदेशात भाजपला काही जागांचा लाभ होऊ शकतो। कदाचित तामिळनाडू, केरळमध्ये 2-3 जागा मिळू शकतात। ओडिशामध्ये भाजपची कामगिरी सुधारू शकते। याशिवाय यावेळी आंध्र प्रदेशमध्ये भाजपने तेलुगू देसम सोबत आघाडी केली आहे। तिथे प्रस्थापित विरोधी लाट प्रभावी ठरली तर भाजप आणि रालोआला मोठा फायदा होऊ शकतो। ओडिशातील बीजेडी निवडणुकीनंतर भाजपला साथ देण्याची शक्यता आहे। ही एकूण परिस्थिती पाहता भाजप कदाचित स्वबळावर सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीत नसेल, परंतु रालोआचे संख्याबळ 272 चा जादुई आकडा सहज ओलांडण्याची शक्यता आहे। शिवाय निवडणुकीनंतर भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी फार अधिक जुळवाजुळव करावी लागणार नाही, परंतु इंडिया आघाडीला मात्र बहुमताचा आकडा गाठण्यासाठी अगदी लहान-सहान पक्षांचीही मनधरणी करावी लागू शकते। एकंदरीत या निवडणुकीत भाजपला धक्का बसण्याची शक्यता असली तरी हा धक्का मोदींना लागोपाठ तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यापासून रोखू शकेल अशी सध्या तरी शक्यता दिसत नाही। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय मध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।